नमस्कार या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मस्तपैकी आपण गोड शेंगदाण्याचे लाडू बनवतो उपवासासाठी। तर चला 4 दिवसांमध्ये मस्तपैकी पौष्टिक असे आपलं फराळाचं तयार होतं आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। चला तर आपल्याला बनायचे उपवासाचे लाडू आणि अगदी 4 दिवसापासून मस्तपैकी आपले लाडू उपवासाचे पौष्टिक असे तयार होत्या। इथं मस्तपैकी 1 किलो शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतले, इलायची घेतली 1 चमचा, तूप घेणारे आपण, अर्धा किलो गूळ घेतलाय। तर चला लगेचच आपण जेणेकरून हे शेंगदाणे भाजून घेतले त्याचं मस्तपैकी वाटण करून घेणार आहे। तुम्ही साली सगट सुद्धा वापरू शकता। तर इथे मी थोडीशी साल काढून घेतली, मस्त खरपूस आधी भाजून घेतले आणि मग नंतर थंड करून साल काढून घेतली। तर चला मस्तपैकी इथे आता जाडसर असं वाटण करून घेतलं, जास्त जाडसर पण नाही जास्त बारीक पण नाही, मध्यम असं वाटण करून घेतलंय आपण। तर चला बाकीचं सुद्धा आपण ह्याच पद्धतीने वाटण करून घेणार आहे आणि जेणेकरून जे वाटण करून आपण टाकणार आहे ते भांडं थोडंसं मोठ्या आकाराचं घ्यायचं। तर मस्तपैकी आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं। तर सर्व वाटण आपण करून घेतलं शेंगदाण्याचं। चला आता शेंगदाण्याचं वाटण करून मस्तपैकी झालं आहे, आपल्याला रेडी झालं आणि आता बाकीची सुद्धा प्रोसेस लगेच करायला घेऊ। तर जेणेकरून इथं कढई गरम करायला ठेवली, कढईमध्ये 2 चमचे आपण तूप घालून घेणार आहे। तर चला 2 चमचे तूप घालून घेतलं का लगेचच आपण गूळ घालून घ्यायचा। तर चला मस्तपैकी इथं मी किसून गूळ घेतला आणि किसूनच गूळ घ्यायचा, जेणेकरून जेव्हा केव्हा आपल्याला गूळ विरघळायचा असतो त्यावेळेस झटपट अशी मदत होते आणि वेळ पण वाचतो आपल्याला आणि पटकन तो पदार्थ तयार होतो। तर त्याच पद्धतीने इथं किसून गूळ घेतला आणि तुपावर छानपैकी कमी गॅस करायचा आणि मस्त एकसारखं हलवत याला परतून घ्यायचं। तर चला आता थोडासा घट्ट येत आहे, एकदम पातळ होणार आहे तो आणि मस्तपैकी आपल्याला गूळ शिजवून घ्यायचा आहे, जास्त पाक वगैरे असं करायचं नाही। तर थोड्याशा बुरबुड्या आल्या तर तितपत आपण शिजवून घेणार आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा, जेणेकरून गूळ खाली लागण्याची शक्यता असते। एकसारखं हलवत आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं। तर बघू शकता तर बऱ्यापैकी गूळ आपला विरघळला गेलाय, तरी आपण अजून 2 मिनिटं त्याला असंच ठेवणार आहे आणि बघू शकता मस्त असं पातळ त्याचं मिश्रण झालंय, पूर्णपणे गूळ आपला विरघळला गेलाय। तर अशा पद्धतीने गॅस हा कमीच ठेवायचा, जास्त फुल करायचा नाही, कमी गॅसवर एकसारखं हलवत आपण त्याला आता पूर्ण विरघळून घेतलंय किंवा अशा पद्धतीचा आपण बुरबुडे येऊपर्यंत शिजवून घेतलाय गूळ। इतपत झाला का लगेच गॅस बंद करायचा आणि जेणेकरून आपण ज्या मोठ्या भांड्यामध्ये इथं शेंगदाणे बारीक करून घेतले त्याच्यात इलायची घालून घ्यायची आणि लगेचच आपण आता जेणेकरून जे गूळ विरघळून घेतला किंवा त्याचं थोडंसं शिजवून घेतला आपण तर तो घालून घ्यायचा। चला तर लगेचच पातेल्यामध्ये ते टाकून घ्यायचा, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा। तर चला सर्व आपण आता गूळ टाकून घेतला आणि चमच्याच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून गरम आहे खूप, तर खूप असा घट्ट होतो आणि एकदम असं जेणेकरून हलवायला आपल्याला रड जातं। तर तरी पण आपण हातानेच हे करायचं, जेणेकरून गूळ खूप गरम असतो आणि हाताला चटके लागायची शक्यता असते। तर जोपर्यंत कोमट होत नाही तोपर्यंत, हाताला सोचत नाही तोपर्यंत आपण चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने जेणेकरून आपण शेंगदाण्याचा कूट केला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर चला मस्तपैकी आता मिक्स करून घेऊ। तर चला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून झालं, हाताने सुद्धा चोळून घेतला थंड झाल्यानंतर आणि बघू शकता आपलं मिश्रण एकदम मोकळं मोकळं झालं आणि लगेचच आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे त्याला। तर अशा पद्धतीने पुन्हा परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं, जेवढं मावल तेवढं फिरवता येईल त्या पद्धतीने, जास्त गच्च भरवायचं नाही।
आणि चला याला लगेचच बंद चालू करून आपण फिरवून घेऊ। चला तर अशा पद्धतीचं बंद चालू करून आपण याला फिरवून घेतलं आणि खूप फाईन मस्त बारीक आपला आता जेणेकरून जे आपण सारण बनवलं होतं अगोदर सुद्धा शेंगदाणे फिरवून घेतले। गूळ घातल्यानंतर परत पुन्हा फिरवून घ्यायचं मस्तपैकी। तर सर्व आता आपण ह्याच पद्धतीने फिरवून घेणार आहे। खूप बारीक आणि खूप झटपट असे लाडू होते याचे। तर चला किती वाला लगेचच लाडू वळता येतो, याला तूप टाकायची सुद्धा गरज नाही आहे। तर चला सगळं आपण आता वाटण करून घेऊ। तर अशा पद्धतीचं सर्व वाटण करून घेतलं। पुन्हा आपण तर अगोदर आपण शेंगदाणे वाटण करून घेतलेले होते, गूळ घालून मिक्स करून पुन्हा परत याचं मिक्सरला फिरवून घेतलं आणि आता छानपैकी जेणेकरून आपण मिक्सरला फिरवताना थोडेफार गठोळ्या होत्या तर त्या हाताने मोडून घ्यायच्या आणि लगेचच लाडू बांधायला घेणार आहे आपण। खूप छान असं आपलं सारण तयार झाले। तुम्हाला ह्या टेपला कोरडा वाटत असेल तर तुम्ही 2-3 चमचे इथं तूप गरम करून सुद्धा घालू शकता, पण काही आवश्यकता नाही आहे। मी अशाच पद्धतीचे मस्त सारण झाले तर ह्याच पद्धतीने बांधून घेणार आहे। तर बघू शकता लगेचच लाडू आपला बांधला जातोय, जास्त काही दाबायची गरज नाही किंवा काही कोरडं सारण नाही आपल्याला। तर अशा पद्धतीने मस्त आपला लाडू आता बांधला जातोय आणि सर्व लाडू आपण ह्याच पद्धतीने करून घेणार आहे। बघू शकता तर नवरात्राचे उपवास येते तर अशा पद्धतीचा एक लाडू खाल्ला तर मस्तपैकी पोटभरीचं आपलं जेवण सुद्धा होतं, उपवासाचा पदार्थ सुद्धा होतो। तर चला मस्तपैकी आपला लाडू एक तर तयार झाला आहे, दुसरे आपण ह्याच पद्धतीने सर्व बांधून घेऊ आता। चला सर्व लाडू आपण अशाच पद्धतीचे बांधून घेऊ। मस्तपैकी सर्व लाडू आपले तयार झाले आणि बघू शकता तर मस्त नवरात्रीसाठी आपल्या उपवासाची दुसरी डिश तयार झाली आणि छानपैकी अशा पद्धतीची नक्की बनवून बघा।